भारतातल्या काही महान नद्या ज्या पूर्वेकडे वाहत जातात आणि थेट बंगालच्या उपसागराला मिळतात. पण हा फक्त पाण्याचा प्रवास नाहीये, ही एक कहाणी आहे, संस्कृती, इतिहास आणि निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांनी भरलेली. तर मग चला, आज आपण हा प्रवास एकत्र अनुभवूया. आपल्या नद्या म्हणजे खरं तर फक्त पाण्याचे प्रवाह नाहीत, त्या जिवंत कथा आहेत. पण त्यांचा उगम कुठे होतो, त्यांचा हा हजारो किलोमीटरचा प्रवास कसा असतो, हे सगळं आपल्याला खरंच माहीत आहे का? चला, आज त्यांच्या याच कथा उलगडून पाहूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत थेट हिमालयाच्या कुशीतून, जिथून भारताच्या दोन महान नद्या उगम पावतात, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. या फक्त नद्या नाहीत, तर आपल्या संपूर्ण उपखंडाची जीवनरेखा आहेत. सगळ्यात आधी आपली गंगा, भारताची पवित्र जीवनवाहिनी. हिचा विशाल प्रवास सुरू होतो उत्तराखंडमधल्या देवप्रयाग इथून, जिथे भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम होतो. आणि तब्बल 2525 किलोमीटर लांबीसह ही आहे भारतातील सर्वात लांब नदी. पण गंमत म्हणजे गंगेला तिचं हे विशाल रूप एकट्याने नाही मिळत. तिला उत्तर आणि दक्षिण दोन्ही दिशांकडून अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात. याच उपनद्यांमुळे गंगेचं पात्र प्रचंड विस्तारतं आणि ती खऱ्या अर्थाने एक महानदी बनते. चला, आता भेटूया हिमालयाच्या दुसऱ्या महानायकाला, ब्रह्मपुत्रा नदीला. विशेष म्हणजे ह्या नदीचा उगम आपल्या भारतात नाही, तर दूर तिबेटच्या पठारावर असलेल्या चेमा युंगडुंग नावाच्या एका विशाल हिमनदीतून होतो. ब्रह्मपुत्रा नदीची एक खासियत म्हणजे तिची अनेक नावं. ती जशी वेगवेगळ्या प्रदेशातून वाहते, तशी तिची ओळख आणि नावही बदलत जातं. तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात, अरुणाचलमध्ये दिहांग, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेशात पोचल्यावर ती जमुना म्हणून ओळखली जाते. विचार करा, एकच नदी पण तिची रूपं किती वेगवेगळी. ब्रह्मपुत्रेची एक प्रमुख उपनदी आहे लोहित, आणि याच नदीवर बनला आहे भूपेन हजारिका सेतू. तब्बल 9.15 किलोमीटर लांबीचा हा पूल भारतातला सर्वात लांब पूल आहे, जो आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडतो. ब्रह्मपुत्रा किती विशाल आहे याचा अंदाज हवा असेल तर माजुली बेटाकडे पाहायला हवं. हे साधंसुद्धा बेट नाही, तर नदीच्या प्रवाहाने तयार केलेलं जगातलं सर्वात मोठं नदीद्वीप आहे. आणि कल्पना करा, हे बेट इतकं मोठं आहे की त्याला भारतात एका जिल्ह्याचा दर्जा देण्यात आलाय. आणि मग शेवटी गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही विशाल नद्या बांगलादेशात एकत्र येतात आणि तयार करतात जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश, म्हणजेच सुंदरबन डेल्टा, आणि मग बंगालच्या उपसागरात विलीन होतात. चला, आता हिमालयाचा बर्फाळ प्रदेश सोडून थोडं दक्षिणेकडे येऊया, छोटा नागपूरच्या खनिज संपन्न पठारावर. हा प्रदेश आपल्या देशाच्या औद्योगिक विकासासाठी खूप महत्वाचा आहे आणि इथल्या नद्या त्याची जीवनरेखाच आहेत. ही आहे दामोदर नदी. माहितीये, एकेकाळी या नदीला तिच्या विनाशकारी पुरांमुळे बंगालचे दुःखाश्रू असं म्हटलं जायचं. हो, कारण दरवर्षी ती प्रचंड नुकसान करायची. पण मग या दुःखाश्रूंना थांबवण्यासाठी एक मोठा प्रकल्प हाती घेतला गेला. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने तिलैया, मैथन, कोनार आणि पंचेतसारखी अनेक धरणं बांधली. यामुळे पुरांवर नियंत्रण तर आलंच, पण हीच नदी वीज आणि सिंचनासाठी एक वरदान ठरली. छोटा नागपूर पठारावर आणखी एक खास नदी उगम पावते, सुवर्णरेखा. तिचं नावच सगळं काही सांगतं. असं म्हणतात की या नदीच्या वाळूत अक्षरशः सोन्याचे कण सापडतात, म्हणूनच तिला सोन्याची रेषा असंही म्हणतात. तर आता आपला प्रवास पोहोचला आहे भारताच्या द्वीपकल्पीय पठारावर. इथल्या नद्या केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर त्यांना देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. चला तर मग भेटूया दख्खनच्या या देवींना. इथे सगळ्यात आधी भेटते महानदी, जी ओडिशाची जीवनरेखा मानली जाते. आणि याच नदीवर आहे एक आश्चर्य, जगातलं सर्वात लांब धरण हिराकूड. आपलं प्रसिद्ध कटक शहरही याच नदीच्या काठावर वसलेलं आहे. आता बोलूया गोदावरीबद्दल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधनं उगम पावणाऱ्या या नदीला दक्षिण गंगा असंही म्हणतात. 1465 किलोमीटर लांबीसह ही दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी आहे. आता भेटूया कृष्णा नदीला. वीज निर्मितीसाठी ही नदी खूपच महत्वाची आहे, पण तिची खरी ओळख आहे एका वेगळ्याच कारणामुळे.
याच नदीच्या खोऱ्यात वसला आहे भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम. म्हणजे ही एक अशी नदी आहे जी वाघांचं घर जपते. आपल्या या यादीतली पुढची नदी आहे कावेरी. ही एक पवित्र नदी आहेच, पण त्याचबरोबर कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यांमधल्या पाणी वाटपाच्या वादामुळे ती नेहमी चर्चेत असते. कर्नाटकच्या ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावणारी कावेरी शिवसमुद्रम या भारतातल्या सर्वात मोठ्या धबधब्याला जन्म देते. तिच्याच काठावर तिरुचिरापल्लीसारखं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वसलेलं आहे, जिथे श्रद्धा आणि निसर्ग जणू एकत्रच येतात. वा, हिमालयापासून दख्खनच्या पठारापर्यंतचा आपला हा प्रवास किती रोमांचक होता, नाही का? चला तर मग या सर्व महान नद्यांची ओळख एका दृष्टिक्षेपात पुन्हा एकदा करून घेऊया. बघा, या एका तक्त्यामध्ये आपल्या प्रवासाचा सगळा सार आहे. गंगेची अफाट लांबी, ब्रह्मपुत्रेचं विशाल माजुली बेट, महानदीवरचं जगातलं सर्वात लांब धरण. प्रत्येक नदीची ओळख तिचं वैशिष्ट्य सांगते. खरं तर या केवळ पाण्याचे प्रवाह नाहीत, तर भारताच्या भूगोलावर आणि संस्कृतीवर उमटलेला एक अविभाज्य ठसा आहेत. या नद्या आपल्याला जीवन देतात, आपली संस्कृती घडवतात, पण आज त्यांच्या अस्तित्वाला अनेक धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे जाता जाता एक प्रश्न मनात येतो की या जीवनदायिनी नद्यांचं जीवन वाचवण्यासाठी आपण खरंच काही करत आहोत का?